नमस्कार मंडळी, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे गौराईच्या आवडीचा नैवेद्य, तो म्हणजे शेपूची भाजी आणि भाकरी। तर शेपूची भाजी मी कशा प्रकारे बनवते हे आज बघूया। शेपूची भाजी अशा प्रकारे बनवली तर खूपच चविष्ट लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून जरूर सांगा। चला तर मग शेपूची भाजी मी कशी बनवते हे बघूया। शेपूच्या भाजीची पेंडी एक पूर्ण घेतली होती, मी स्वच्छ निवडून घेतली आहे। पावसामुळे भाजीवरती थोडीशी माती वगैरे असू शकते, त्यामुळे भाजी 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर मी 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। धुतल्यानंतर तिला चाळणीवरती नितळायला ठेवून देणार आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर पूर्ण पाणी नितळून जाईल। भाजी आपल्याला पूर्ण बारीक चिरून घ्यायची। अशा प्रकारे सर्व भाजी मी बारीक चिरून घेते। भाजी सर्व चिरून झाली आहे माझी, तर ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतली। आता भाजीची आपण फोडणी करून घेऊया। कढईमध्ये 3-4 चमचे इतकं तेल घेतलं आहे। 8-9 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतल्या आहेत, त्या टाकायच्या। 2 मिरचीचे तुकडे बारीक चिरून टाकायचे आहेत। तेलामध्ये छान परतायचं। हलकेसे ब्राऊन कलर झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली भाजी टाकायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर भाजी परतून घ्यायची, जेणेकरून मीठ सर्व भाजीमध्ये मिक्स होईल आणि भाजीला छान असं पाणी सुटेल व त्याच पाण्यामध्ये भाजी आपली शिजेल। तर यावरती मी एक झाकण ठेवून देते। 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे। मिठाच्याच पाण्यामध्ये 2-3 मिनिटं भाजी छान शिजली आहे। आता यात शेवटी आपल्याला मसुरीची डाळ घालायची आहे। मसुरीची डाळ मी 2 ते 3 चमचे घेतले, ती स्वच्छ धुवून घातली आहे। मसुरीची डाळ भाजी शिजत आल्यानंतरच यामध्ये मिक्स करायची आहे। पूर्ण मिक्स करून पुन्हा 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं। 1-2-3 मिनिटांनंतर भाजी आपली शिजून तयार आहे। गौराईच्या आवडीची नैवेद्यासाठी परफेक्ट अशी शेपूची भाजी तयार आहे। तर चला गौराईच्या नैवेद्यासाठी शेपूची भाजी आणि भाकरी सर्व करूया। शेपूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।